जगाचं लक्ष आज जोहान्सबर्गकडे आहे, कारण इथे चालू आहे G20 शिखर परिषद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंचावर 3 खूप महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले आहेत, जे भविष्यामध्ये जागतिक विकासाची एक दिशा बदलू शकतात। G20 हे समिट खास आहे, कारण पहिल्यांदा ही बैठक आफ्रिकेमध्ये होत आहे। सॉलिडेटरी, इक्वॅलिटी आणि सस्टेनेबिलिटी या थीमवर जगभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि याच ठिकाणी मोदींनी विकासाला नवी वळण देणारे 3 मोठे प्रस्ताव मांडले। पहिला प्रस्ताव काय? पारंपरिक ज्ञानाचं जागतिक भंडार तयार करणं। मोदी म्हणाले की जगभरातील अनेक समाजांनी पिढ्यानपिढ्या निसर्गाशी, समाजाशी आणि संसाधनाशी संतुलन राखत जगण्याचं शहाणपण कमावलंय। हे अमूल्य ज्ञान जतन करून सर्व देशांना उपलब्ध करून द्यायला हवं। भारताची इंडियन नॉलेज सिस्टीम ही यासाठी एक उत्कृष्ट मॉडेल ठरू शकते। त्यानंतर मोदींचा दुसरा प्रस्ताव काय होता? आफ्रिकेतील कौशल्य विकासाला मोठा वेग देणार आहे। मोदींनी सुचवलं आहे की येत्या 10 वर्षांमध्ये G20 देशांनी मिळून आफ्रिकेमध्ये 10 लाख प्रमाणित प्रशिक्षण केंद्र करावेत, अर्थात ट्रेन द ट्रेनर या मॉडेलद्वारे लाखो तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य दिली जातील। याचा फायदा फक्त आफ्रिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला होणार। त्यानंतर तिसरा प्रस्ताव तो खूप गंभीर आहे। ड्रग्ज आणि दहशतवाद याच्यातील गुप्त नातं तोडण्याचा हा प्रस्ताव। मोदींनी सांगितलं की फेंटालिस सारखी कृत्रिम औषधं ही समाजाला आतून कमजोर करत आहेत। ड्रग्ज तस्करी, दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग हे एकमेकांशी जोडलेले आहेत। यासाठी G20 देशांनी एकत्र येऊन एक मोठी समन्वित मोहीम राबवावी असा त्यांचा ठाम आग्रह देखील असल्याचं दिसलं। मोदी यांनी पुन्हा एकदा वसुदैव कुटुंबकम म्हणजेच जग एकच कुटुंब आहे हाही संदेश दिला। विकास म्हणजे केवळ पैशाची वाढ नाही, तर सांस्कृतिक मूल्य टिकावं, नैसर्गिक जीवन, मानवी जीवन याचं संतुलन हे तितकंच आवश्यक आहे, असंही ठामपणे मोदी म्हणाले। हे 3 प्रस्ताव ज्ञान, कौशल्य आणि सुरक्षा या तिन्ही क्षेत्रात जगाला नवं मॉडेल देऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं? हे प्रस्ताव प्रभावी ठरतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा।